खरं तर शिवनेरी संघाचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर फलंदाजी कशी व्हायला हवी, त्यानंतर धावांना अडवण्यासाठी कशी गोलंदाजी व्हायला हवी, कसं क्षेत्ररक्षण व्हायला हवं, ते शिवनेरी संघांकडून शिकायला मिळालेलं आहे. त्याचमुळे मित्रांनो, जर तुम्ही खेळत नसाल, तुमचा सामना नसेल, इतरांना पहा, त्यांच्याकडून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळेल, त्यांचे गेम प्ले तुम्हाला शिकता येतील. एक महत्त्वाचा उपक्रम खरं तर सरांचं, यासाठी मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. जे मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक आहेत आणि सरांना मिळत आहेत, जे खेळाडू त्या सामन्यामध्ये बेंचवरती असतात, या बेंचवरील खेळाडूंसाठी ही सगळी पारितोषिकं सर या ठिकाणी बक्षीस देत आहेत. वाह. आणि त्यांचे आज 5 खेळाडू बेंचवरती होते, एकूण 5 बक्षीस आहेत, ती सगळी विभागून या 5 खेळाडूंना दिली आहेत. निश्चित सरांचं खरं तर दातृत्व मोठं आहे, त्यांचं मन मोठं आहे आणि त्याचा परिचय इथे येतोय. खरं तर अशीच माणसं या ठिकाणी प्रगती करतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही पुढे घेऊन जातात. हॅट्स ऑफ सचिन ढवळे सर. क्या बात आहे. नवनवीन उपक्रम हे प्रत्येक वेळी तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आणि मुख्यत्वे सचिन ढवळे सर, ज्यांची ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तो उपक्रम इतर खेळाडूंसाठी प्रेरणा देणारा ठरणार आहे. म्हणजेच जरी मी माझ्या संघात असूनही जर मी खेळू शकलो नाही, तरीसुद्धा मला काहीतरी मिळेल, मी काहीतरी कमवू शकतो, हेच या ठिकाणी पाहायला मिळालं. तुर्तास सामना पुढचा सुरू झालेला आहे. रायरेश्वर आणि देवगिरी. रायरेश्वर संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत टीम देवगिरी करून. हा हे एक छायाचित्र सचिन सरांसोबत विजयदुर्गचे सर्व मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि मध्ये मध्ये तुम्हाला सचिन ढवळे सर पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता सामना संपलाय, आता एकत्रित राहणं गरजेचं आहे पूर्ण वर्षभर. कारण ते द्वंद्व मैदानात तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल, पण जेव्हा सामना संपतो तेव्हा आपण एकमेकांचे मित्र आहोत. दरम्यान बॅटची एज, बॉल फाईन लेगला, शतरक्षक पोचत आहेत 2, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची सहज संधी. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पोचतोय 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. सकाळी एक लो स्कोरिंग सामना आपण पाहिला, पण त्यानंतर 60च्या पलीकडची धावसंख्या आपण पाहिलेली आहे. आता हा संघ तुम्ही पाहताय शिवनेरी, बॅक टू बॅक 2 सामने ज्यांनी जिंकले आणि आता ते स्मितहास्य ते पाहायला मिळते. आणि गुणतालिकेमध्ये वरच्या क्रमांकावर सुद्धा आता शिवनेरी संघ पोहोचलेला आहे. लेगस्टमच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय का, त्या ठिकाणी हलकासा संपर्क झाला असावा आणि यष्टिरक्षकाच्या हातात बॉल विसावतोय. पॅट टच दरम्यान जातोय हा डॉट बॉल. थोडंसं अजूनही चेअरअप होणं गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 6 झाले. ऑन ड्राईव्ह आहे मिड विकेटला. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस टुर्नामेंट. रिफ्लेक्शन टाइम खूप कमी होतं, पण इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या वेगानं तो झेल टिपलेला आहे आणि ब्लास्टर्सला पहिला धक्का बसतोय 6 धावा असताना. 6 रन्स ऑन बोर्ड, 1 विकेट डाऊन. सहा धावा, 1 गडी बाद, 4 चेंडूचा खेळ झाला आहे. मीर फौजान अली हे 6 धावांवर बाद झालेले आहेत. एक धष्टपुष्ट असे खेळाडू ज्यांच्याकडून मोठे फटके अपेक्षित होते, पण आता अपेक्षाभंग झालेला आहे देवगिरी ब्लास्टर्स या संघाचा. आमचे शरद सर, सर्वात बिझी कोण असतील तर शरद सर असतील, जे मॅनेजमेंट सुद्धा सांभाळत आहेत. आता पुन्हा एकदा ते स्टेज सांभाळतील. जाऊ दिले बॉलला. व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 7 वर. जरी आपण सामना जिंकलो तरी सुद्धा हुरळून जाऊन चालणार नाही. पुढच्या सामन्यामध्ये कसं प्लॅनिंग करायचं आहे ती प्लॅनिंग तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. म्हणूनच जिंकल्यानंतर माणूस जास्त शिकत नाही, पण हरल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं असा अनुभव प्रत्येकाला आला असेल. पण या ठिकाणी सचिन ढवळे सरांचं थोडं वेगळं आहे. जिंकलो तर सुद्धा पुढच्या सामन्यामध्ये काहीतरी आपल्याला करून दाखवायचं आहे, ती जिद्द तुमच्या मनात असायला हवी. आता थोडेसे स्वैर चेंडू हाताळले जातात गोलंदाज आशिष कडू यांच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 1 गडी बाद, 8 धावा. मनोज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात आणि योगेश
नॉन स्ट्राईक एंडला 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या 1 गडी बाद 8. पॉवर प्लेचं षटक आहे. फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट. पायांची स्ट्राईड मोठी केली आणि प्लेसमेंट चांगली आपण म्हणू शकतोय. जरी मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं नाही, बॉल बॅकवर्ड पॉईंटला कव्हर केला जाईल तोपर्यंत मिळते 1 धाव. धावसंख्या 9 झाले, 1 गडी बाद. रायरेश्वर मावळा आणि देवगिरी ब्लास्टर्स या 2 संघांदरम्यान ही लढत आपण पाहतोय. आता प्रत्येक जणाला या मैदानाचा अनुभव आलेला आहे. काही जणांनी पराभवाची चव चाखली, काही जणांना विजयाचा गोडवा मिळालाय. आता गुणतालिकेवर सर्वांचं लक्ष लागेल. आजचा दिवस संपेपर्यंत प्रत्येक जण गुणतालिकेवर लक्ष देईल की माझा संघ कुठे स्टँड करतोय. म्हणूनच आता वेळ आहे, त्या वेळेला आपल्या नावावर करण्यासाठी ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकं 20 मिनिटं, हे लक्षात घ्या मित्रांनो. 5 षटकं 20 मिनिटं. इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देवगिरी ब्लास्टर्स संघाची धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद, 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. देवगिरी ब्लास्टर्स टीम चांगलं खेळते. खरं तर पहिला फलंदाज ज्यावर विश्वास होता मीर, ते बाद झाले आणि त्यानंतर थोडासा वेळ मनोज आणि योगेशच्या वतीने घेतला जातोय. या ठिकाणी देवगिरी ब्लास्टर्सचा डगआउट दाखवला जातोय. धावसंख्येवर ते समाधानी नसतील, पण अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि ऑप्शन्स आहेत. पण म्हणतात ना की पर्याय अचूक वेळी तुम्हाला फायदा मिळवून देणारे असायला हवेत. नवीन गोलंदाज बघा, पुन्हा एकदा अंपायर्सकडून आम्हाला ते मेसेजेस येत आहेत की तुम्हाला 20 मिनिटं आहेत आणि 20 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळून पूर्ण करायचे आहेत. वारंवार या सूचना केल्या जातील आणि 5व्या षटकानंतर कुठलाच विचार न करता नियमांच्या अंतर्गत तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 आणि बाहेर 4 क्षेत्ररक्षक ठेवावे लागतील. धावसंख्या 9. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर येत आहेत फार एंड कडून. हेही पॉवर प्लेचं षटक आहे आणि म्हणूनच आता पाहूया या षटकात पॉवर नक्की कुठल्या संघाची पाहायला मिळते. बॉलर तयार पंचांच्या डावीकडून. कमी गतीचा हा बॉल होता. स्ट्रोक अगोदर ऑफर केला, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, गतीच्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सागर रासकर यांचा राहिलेला आहे. हे सागर रासकर तेच आहेत का जे आम्हाला टिपतायत आमचे कॅमेरामॅन? पण आता खेळाडू या भूमिकेत सागर रासकर आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. यावेळेस खूप जास्त बाहेरचा बॉल परत टाकावा लागेल. 1 धाव वाढेल. धावसंख्या देवगिरी ब्लास्टरची दुहेरी आकड्यावर पोहोचते 10 धावा. तुमची तुलना प्रत्येक खेळाडूशी होणार आहे. म्हणजे तुम्ही जर चांगलं खेळलात तर तुमची तुलना चांगल्या खेळाडूशी होईल, पण तुम्ही जर सुमार खेळलात तर तुमची जी तुलना आहे ती सुमार खेळाडूशी होईल. तर तुम्हाला ते डिसाईड करायचं आहे की तुमची तुलना कोणाशी होईल. या वेळेस मात्र माझी तुलना चांगल्या खेळाडूशी व्हावी, त्याच पद्धतीचा फटका मनोजच्या बॅटमधून. बॉल मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील 4 धमाकेदार चौकार. अटॅकिंग मूड जे खूप आवश्यक होतं देवगिरी ब्लास्टर्स या संघासाठी. धावसंख्या 14, 1 गडी बाद. सागर तयार, उर्ध विकेट. स्टेप आउट झाले, स्लाइस केले बॉलला. मोठा गॅप होता पण गलीमधले क्षेत्ररक्षक लगेच इनफिल्डच्या पलीकडे पोहोचतायत. बॉल अडवला जातोय. चांगला थ्रो बॅटिंग एंडला. 1 धाव मिळतोय आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. तुमचं दायित्व तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की मी माझ्या संघाला काय देऊ शकतो आणि आता तेच देण्याचा प्रयत्न फलंदाज मनोजचा राहिलाय. 6 वर ते खेळतात. योगेशला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली, त्याला धाव बनवता आली नाहीये, अजूनही त्याला खातं खोलता आलं नाहीये. सागर रासकर 3 चेंडूंवर 6 धावा खर्च करतोय. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड बॅटर योगेश. ओ यावेळेस ऑकवर्ड बॉडी पोझिशन, स्ट्रोक ऍडजस्टमेंट प्रॉपर झाले नाहीये. बॉल स्टंपवर आदळतोय आणि त्रिपळाचीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. योगेश ऑन सिल्वर डक. 15 रन्स ऑन बोर्ड, 2 विकेट्स डाऊन. निराश, हताश, नाराज स्वतःच्या कामगिरीवर योगेश. कारण खूप काही देऊ शकले असते. मी जसा उल्लेख दायित्वाचा केला होता की एक चांगली बॉडी ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांना खरं तर ओळखलं जाते, पण आत्ताच्या घडीला
बॉलचा वेग आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो, व्यवस्थित ओळखता आला नाही आणि पूर्णपणे लीन झाले होते फॉरवर्ड. शफल अक्रॉस झाले, तिन्ही स्टंप मोकळ्या ठेवल्या होत्या आणि त्याचमुळे एक सरळ रस्ता म्हणतात ना की एक ओपन पॅसेज गोलंदाजासाठी दिला होता. प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात, मनमुरा स्वतःला बिग स्क्रीनवर पाहतायत. एव्हाना IPL वर फक्त आपण कोणाला पाहतो? प्रेक्षकांनाच पाहतो. या ठिकाणी आपण सर्व प्रेक्षकांना जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस बॉल मी डीपमध्ये कव्हर केला जाईल. तोपर्यंत 2 धावा, धावसंख्या 17. प्रत्येकजण स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी करतोय. वेगवेगळे स्तर असतात, मेन्स, प्रिलियम्स, त्यानंतर अजून पुढे. वाटतं तितकं सोपं नाही आहे ही स्पर्धा परीक्षा आणि मेरिट लेवल असते. मेरिट लेवल तुम्हाला क्लिअर करायची आहे, मग तुम्हाला पुढे जाता येतं. ऑन साइडला आडव्या बॅटीने बॅट स्विंग प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर आहे, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर आहे. बॉल करतो हवाई सफर, बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या 6 आलिशान षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. देवगिरी ब्लास्टर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 23. बघा काय परफेक्ट टायमिंग साधलं होतं, थोडेसे दुरून खेळले होते हा स्ट्रोक, पण एक चांगला फोर्स आणि एलिव्हेशन त्या बॉलला देता आलं आणि म्हणूनच विदाऊट हेजिटेशन हा स्ट्रोक 6 धावा देऊन जातोय देवगिरी ब्लास्टर संघाला. आकाशच्या वतीनं हा षटकार खेचला होता. आता मनोज आणि आकाश या भागीदारीवर लक्ष राहणार आहे. 5 षटकं 20 मिनिटं या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. वारंवार त्या सूचना आम्ही करत राहू. 2 षटकांचा खेळ संपलाय, 23 धावा. जेव्हा बॉल बाहेर जातो काही काळांचा तुम्हाला आम्ही पॅसेज देऊ, लूप देऊ. चला वेळ बॉल आलेला आहे, तर तुमचं टायमर पुन्हा एकदा स्टार्ट झालंय. धावसंख्या 23 देवगिरी ब्लास्टर्स. ट्वेंटी 3 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. सागर रासकर थोडेसे महागडे ठरले. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा होत्या, पण मागच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत आणि म्हणूनच आता उर्वरित 4 षटकांसाठी कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाईल त्यासाठी एक छोटीशी चर्चा आपण पाहिली रायरेश्वर मावळा या संघाची. आणि पाहूया आता कुठला मावळा येतोय आपल्या संघाची कास धरण्यासाठी, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी. सागर रासकरच्या जागेवर सतीश येत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवताना जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा आम्ही तुमचाच आहे, त्याचमुळे तुम्हाला मी वारंवार चांगलेच संदेश पोहोचवत राहीन जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि जर तुम्ही ऐकलत नाही तर मतदंड बसेल. 2 षटकं, दोन्ही षटकं जर पाहिलं तर वेगवेगळ्या घडामोडींनी नटलेली होती, ज्यामध्ये तुम्हाला 2 विकेट्स पाहायला मिळाल्या. षटकार सुद्धा आपण पाहिला, चौकार पाहिला. म्हणजेच दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगलंच प्रदर्शन या डावामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये केलेलं आहे. पंचांच्या आठवडीकडून बॉलिंग तयार. यावेळेस फुललेनचा बॉल होता, फॉरवर्ड डिफेन्स करायचं होतं फलंदाजाला, पण बॅटचं कनेक्शन, बॉल थोडासा डिफ्लेक्ट झाला. बिहाइंड द विकेट जाईपर्यंत 1 धाव मिळते. मेका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 24. जवळपास 12च्या गतीनं देवगिरी ब्लास्टर्स या संघाचा खेळ चालू आहे. म्हणजेच प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 70-75. पाहूया तोपर्यंत मजल जाते का. कधी कधी स्टेज ओळखून खेळायचं असते, प्रायमरी, मिडल अँड लास्ट. आता आपण मिडल स्टेजमध्ये आहोत. या धावाच्या थोडेसे अगोदर खेळले, त्याचमुळे संपर्क तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. पूर्ण होते 1 धाव. सतीश पाटील नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सतीश पाटील, कॉमेंटेटर मनीष पाटील. धावसंख्या 2 गडी बाद 25. मनोज थोडासा आत्मविश्वास दर्शवत आहेत त्यांच्या देहबोलीमध्ये. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, इनफिल्डला क्लिअर केलंय, 1 बाउन्स घेऊन जातोय बॉल सीमारेषा पार. मिळतील या धमाकेदार 4 चौकार. म्हणतात ना की प्रेयसीला खुश करण्यासाठी चंद्रतारे तोडण्याची गरज नाही आहे, एका डेरिमिंगने काम चालतं. तसेच धावांचा वेग वाढवण्यासाठी षटकाराची गरज नाही आहे, कधी कधी चौकार सुद्धा चालतो. आणि हा चौकार आलेला आहे मनोजच्या बॅटमधून. 2 गडी बाद 29. स्टेप आउट झाले. हा तर अतिरिक्त झाला असं मी म्हणू शकतोय, कारण गोलंदाजीचा स्तर न ओळखता फक्त पदलाली त्याचा वापर करून आडव्या बटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज बॉल खेळपट्टीच्या आजूबाजूला घरंगळला. तोपर्यंत एकदा होते पूर्ण. 2 गडी बाद 30 धावा देवगिरी ब्लास्टर्स.
आकाश 9 वर आणि मनोज 12 वर. चांगली भागीदारी या दोन फलंदाजांची आता आपल्या संघाचा धावफलक पुढे घेऊन जाते आणि थोडंसं दडपण आता रायरेश्वर मावळा या संघाचं वाढतंय, कारण दोन्ही बॅटर आता सेट झालेत. आखूड टप्प्याचा बॉल पूर्णपणे स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या होत्या. पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी होती गोलंदाजाला. स्टम्प टू स्टम्प अटॅक कधी करायचंय या गोष्टीवर देखील गोलंदाजाचं लक्ष असायला हवं. यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न आकाश यांचा, कारण आकाश यांची जी नीती आहे ती स्पष्ट आहे की मला जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत, कारण माझ्यानंतर खूप काही फलंदाज आहेत जे माझ्या संघासाठी चांगलं योगदान देऊ शकतील. थोडेसे उशिरा खेळले आहेत, बॅकफुटला जाऊन बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये, बॉल जाईल सीमारेषा पार, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, आपल्या संघासाठी धावा करणार. येतोय हा चौकार. 3 षटकांचा खेळ संपलाय. देवगिरी ब्लास्टर्स 2 गडी बाद 34. चला, वेळ त्या ठिकाणी आहे, ड्रिंक्स ब्रेक त्या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार नाही आहोत विथ अंपायर्स परमिशन, पण वेळ वाचवायचा आहे. चला आपण ह्या स्पर्धेनिमित्त ती चर्चा करूया. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आणि हे सर्व मित्रमंडळी खरं तर जर तुमचं शिक्षण चांगलं आहे आणि तुमचं शिकवणं चांगलं आहे तर आपोआप तुम्हाला माणसं जुळतील. आणि म्हणतात ना की चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले बना, लोक तुम्हाला शोधत येतील. असं व्यक्तिमत्व सन्माननीय सचिनजी ढवळे, ज्यांनी एक क्षेत्र निवडलं जे त्यांना सफल बनवणार आहे की नाही हे कोणाच ठाऊक नव्हतं, पण त्यांना माहीत होतं की मी काहीतरी करू शकतोय, माझ्यापेक्षा मी विद्यार्थ्यांची काळजी चांगली घेऊ शकतोय, आणि त्यासाठी त्यांनी सचिन ढवळेच येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूटचं स्थापना केली आणि त्यानंतर ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी सन्माननीय सचिनजी ढवळे सरांच्या माध्यमातून करतायत. चला जाऊया आता. 4थ्या षटकाचे होते सुरुवात. देवगिरी ब्लास्टर्स आणि रायरेश्वर मावळा. टेनिस.in ची पूर्ण टीम. संतोष नाणेकर, नक्कीच उल्लेख करावा असं वाटतोय. 2013-14 म्हणजे त्याहून अगोदर ऑर्कुटवर सुद्धा ते फोटो व्हिडिओज अपलोड करायचे, वेगवेगळ्या मैदानात जाऊन ते खेळाडूंना इंटरव्ह्यूसाठी प्रवृत्त करायचे. त्यावेळेस तितकं कोणी लक्षात घेतलं नाहीये, पण या ठिकाणी बघा लक्ष केंद्रित करण्यासाठी मनोज प्रवृत्त करतोय. 4थ्या षटकाची सुरुवात षटकाराने करतोय आणि धावसंख्या मात्र घेते गरुड झेप, पोचते 2 गडी बाद 40 रन्स. आणि संतोष नाणेकर यांनी 15 लाख यूट्यूब सबस्क्रायबरचा पल्ला पार केलेला आहे. जर आपण क्वालिटी दिलीत तर तुम्हाला क्वांटिटी मिळेल हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. टेनिस.in च्या माध्यमातून ही स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग कव्हर केली जाते. फुल टॉस बॉल करून घेतला, ड्राईव्ह केलं बॉलला लॉंग, म्हणजे 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाले, पण त्यानंतर देखील मागे वळून न पाहता एक चांगली फलंदाजी देवगिरी ब्लास्टर्ससाठी. ऑपॉर्च्युनिटी आहे का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल खाली येतोय, एका हाताने बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 6 धावांची हमी. सिक्सर. काय फलंदाजी आता सुरू झालेली आहे. आकाश या ठिकाणी येत आहेत. आकाश आपलं योगदान देत आहेत आणि आपल्या संघाची जी गाडी आहे ती वेगानं पुढे हाकण्याचं काम आकाश सुद्धा करतात आणि मनोज सुद्धा. प्रेक्षकांचं मन जिंकणं आणि क्रिकेटचा सामना जिंकणं या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कुठल्याही खेळाडूंसाठी, आणि प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम आकाश आणि मनोज करतात. पण सचिन साळुंके 3 बॉल तर पूर्ण झालेले आहेत, 13 धावा त्यांनी खर्च केलेत, पण 3 बॉल्स अजूनही बाकी आहेत. त्याचमुळे मागच्या चुकांवर लक्ष केंद्रित करून पुढच्या 3 बॉलवर कशा पद्धतीने मी माझ्या संघाला बॅकअप देऊ शकतो या गोष्टीचा विचार आता सचिन साळुंके यांना करावा लागणार आहे. लेफ्ट हँडेड स्ट्रॉंग बॅटर ऑन स्ट्राईक. आकाश धावसंख्या 47, 2 गडी बाद. अजून एक माहिती आली, साळुंके वर्सेस साळुंके.
सचिन साळुंके वर्सेस आकाश साळुंके. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या 2 गडी बाद 48 झालेली आहे. दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग जवळपास समानच आहे. तरी देखील या ठिकाणी टेनिस क्रिकेट डॉट इनवर आपण जेव्हा पाहतो मोबाईलवर सुद्धा, तर त्या ठिकाणी डिफरेन्शिएट आपण करू शकतोय दोन्ही संघांना. बॉल थोडा मागे जातोय, फ्लिक करायचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा. यष्टिरक्षक लगेच सक्रिय होतोय, मागे येतोय, बॉलवर पोहोचतोय, एकदम मिळते. धावसंख्या देवगिरी ब्लास्टर्स 2 गडी बाद 49 धावा. या टर्फ विकेटवर गोलंदाज सुद्धा वेगवेगळे प्रयत्न करतायत, पण जेव्हा खेळपट्टीच ड्राय झाले अशा वेळेला थोडा ॲडव्हान्टेज जो आहे फलंदाजाला जातोय. देवगिरी ब्लास्टर्स मनोज 19, आकाश 20. चला तिसऱ्या पंचांसाठी आपण येतोय. आपण गोलंदाजीच्या शैलीवर का अक्षय सर? यस, तर आपण वॉर रूम मध्ये येऊया आणि वॉर रूम मध्ये चेक करूया. आपण वॉर रूम मध्ये आहोत त्या ठिकाणी. चला हा बॉल नो असेल आणि गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलेला आहे आणि आता हा गोलंदाजी करू शकत नाही. या रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय जो अँगल हवा आहे तो अँगल त्याहून जास्त ते रोटेशन. आता त्यांना माहिती आहे की आपण एका चांगल्या पोझिशनमध्ये जेव्हा असतो तर काहीतरी वेगळं आपण करू शकतो. ती सूट फलंदाजाला असते आणि त्याच अंतर्गत ते प्रयत्न केले जात आहेत. शॉर्ट ऑफ लेन ऑन साईडला पुल करायचं होतं. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा बॉलवर पोहोचेल, आरामात थ्रो करेल. 1 मिळते. धावसंख्या 51 2 गडी बाद. देवगिरी ब्लास्टर्स 20 वर आकाश, मनोज 20 वर. प्रत्येक फलंदाज वेगळ्या धाटणीचा असतो, पण या ठिकाणी दोन्ही फलंदाज बघा 20 वर खेळत आहेत. चांगली पोझिशन देवगिरी ब्लास्टर संघाची बनते. मी पहिल्या षटकामध्ये प्रोजेक्टेड स्कोरचा उल्लेख केला होता की जवळपास 65 ते 70 पर्यंत मजल जाऊ शकते, पण आता असं वाटतंय की 75 ते 80 पर्यंत मजल जाऊ शकते. शफल झाले, पण लेगस्टमच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉलिंग पाथ लेगस्टमच्या बाहेरचा. थोडंसं हे लांबलेलं षटक राहिलेलं आहे. समीर तुपे नवीन गोलंदाज आपण पाहतोय, जे बदली गोलंदाज म्हणून आपण जे कॅप्टन आहेत आणि कॅप्टनला ती जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे, कारण 1 विकेट मेक्स यू कम्फर्टेबल. त्याचमुळे तो 1 विकेट जर मिळाला तर शेवट गोड करण्यासाठी गोलंदाजाला ती सहकार्य मिळणार आहे. शफल झाले, क्रॉस बॅटेड बॉल जास्त वेगानं डीपमध्ये जात नाही, पण क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकाच धावेची मनीषा फलंदाजाच्या मनात होती आणि त्याच अंतर्गत फक्त आरामात चालत 1 धाव पूर्ण केलेली आहे. 4 षटकाचा खेळ संपला. देवगिरी ब्लास्टर्स 2 गडी बाद 53 धावा. चला लगेच नवीन गोलंदाज यूज करायचा आहे. 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. देवगिरी ब्लास्टर्स. चला आपण पुढचा टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये. अजिंक्य तारा आणि सिंहगड. चला आता एक प्लेअर तुम्हाला 30 सेकंडच्या आत घ्यावा लागेल, कारण तुमचं टाइम लिमिट संपलेलं आहे. तर आता इनफिल्डच्या आतमध्ये 5 आणि इनफिल्डच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला सेट करायचा. खूप जास्त वेळ घेताय मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सूचना सुद्धा करतोय आणि म्हणूनच आता 5 क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या आतमध्ये आणि 4 बाहेर, आणि ते नुकसान होऊ शकते देवगिरी ब्लास्टर्स या संघाचं. चला आता अजून जास्त वेळ घेऊ नका, कारण बघा वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. आशिष नवीन गोलंदाजी मार्कवर रायरेश्वर मावळा या संघाकडून. टॉस जिंकणं म्हणून सामना जिंकणं असं होत नसतं. तुमचा खेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. बघा या षटकाची सुरुवात सुद्धा स्वेर झालेली आहे. आशिष कडू ज्यांनी या अगोदरच्या षटकामध्ये
9 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात अवांतरने करतायत. धावसंख्या 54 धावा, 2 गडी बाद. थोडं शांत क्रिकेट आपण म्हणू शकतोय. अधूनमधून ते मोठे स्ट्रोक येत आहेत फलंदाजांच्या वतीनं. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी आहे, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. थोडा जजमेंट चुकला होता आणि जणू काही त्यांचं लक्ष नव्हतं. जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंगला असता, तुम्हाला थोडासा स्टार्ट घ्यायचा असतो पुढच्या दिशेनं, जेणेकरून तुम्हाला तिन्ही बाजूला वळण्याची ती शक्ती मिळते, तुम्हाला संधी मिळते. 13.15 उच्चांक प्रस्थापित होईल का सांघिक या सामन्यामध्ये. स्टेप आउट, स्वतःला ब्लॉक करून घेतलं, चांगलं प्रोटेक्शन यष्टिरक्षकाच्या मागे. इथे फक्त एक धावसंख्या पोचते 58 या आकड्यावर. जर आपण तुलना केली इतर षटकांशी या षटकाची, तर आतापर्यंत चांगलं षटक हे ठरते. लगभग योगेश बहुरे इस ओवर की अगली गेंद के लिए तैयार. लेफ्ट अराउंड विकेट से क्रॉस लाइन खेलने का प्रयास था, गेंद और बल्ले में कहीं ना कहीं पर हल्का सा अपील होता हुआ और उसके बाद की अंपायर के ऊपर कहीं ना कहीं पर दबाव डालने का प्रयास, लेकिन अंपायर ने इस अपील को नकारा. उसके बाद के बल्लेबाज सुरक्षित रहेंगे. क्रॉस दी लाइन खेलने का प्रयास था, स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद को उड़ाने का प्रयास कर रहे थे, उसके बाद की असफल रहे. ये गेंद जाते हुए बिंदी के रूप में. योगेश बहुरे लेफ्ट हैंडर गेंदबाज है, इनके पास वो क्षमता है, काबिलियत है, अपने आप को साबित करने की जरूरत है. फिर से एक बार गेंदबाजी के पर लेफ्ट अराउंड विकेट से इस ओवर की अगली गेंद करेंगे. स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज तैयार, लगभग दौड़ना शुरू किया, अंपायर को क्रॉस करके डाली गेंद आगे जाकर करने का प्रयास था. उनसठ के क्षेत्र में गेंद को खेला, वहां पर खराब फील्डिंग, अलॉन्ग द कारपेट से गेंद डीप में जाती हुई, वहां पर फील्डर मौजूद है, जब तक कि फील्ड कर रहे हैं. इस बीच दौरान काफी शानदार आड़े बल्ले से गेंद को खेला था, बैट का फेस ओपन किया, डीप क्षेत्र में वहां पर फील्डर मौजूद थे, डीप मिड विकेट में गेंद को फील्ड किया. इस बीच 2 रन और इसी 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 16 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छी शुरुआत, अच्छे तालमेल में बल्लेबाजी कर रहे हैं. फिर से एक बार योगेश इस ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार, लगभग दौड़ना शुरू किया, लेफ्ट अराउंड विकेट से ये गेंद थी, बड़ा उड़ाकर खेला है, काफी शानदार संपर्क, कमेंट्री बॉक्स के ऊपर से गेंद को भेज दिया है सीमा रेखा के बाहर. बेहतरीन छक्का, मैग्निफिसेंट बैटिंग, प्रॉपर टाइमिंग, कनेक्शन अच्छा. उसके बाद की गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन. एक्शन रिप्ले, लेग कटर वाली गेंद थी, आगे से टर्न खेला था, अक्रॉस दी लाइन निकल चुके थे. उसके बाद की ये बड़ा प्रहार और गेंद सीमा रेखा के पार, 6 रन. वाह भाई वाह, काफी शानदार बल्लेबाजी, अच्छे तालमेल के साथ दोनों बल्लेबाजी इस समय की सेट हो चुके हैं. अब कहीं ना कहीं पर योगेश बहुरे के ऊपर दबाव रहेगा. इस ओवर की अगली गेंद करने के लिए फिर से एक बार तैयार, लेफ्ट आर्म अराउंड विकेट से आगे डालने का प्रयास था, इनसाइड आउट खेलना चाहते थे, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से ये काफी लंबा दर्शनीय स्ट्रोक, 6 रन. बैक टू बैक और एक धमाका. बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे हैं. रायरेश्वर मावला की टीम के लिए किरण के बल्ले से निकलता हुआ ये धुआंधार और बेहतरीन छक्का, 6 रन. संतुलन में थे. एक्शन रिप्ले हम देख सकते हैं स्क्रीन के ऊपर. 72 रनों का टारगेट और इस समय की योगेश बहुरे के ऊपर हल्ला हो रहा है. फिर से बड़ा स्ट्रोक विद द टर्न खेला था, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को निकाला था, 6 रन. उसके बाद की योगेश बहुरे इस ओवर की अगली गेंद करेंगे. फिर से बड़ा स्ट्रोक थी, शॉर्ट ऑफ लेन वाली गेंद थी और एक बड़ा प्रहार, गेंद सीमा रेखा के पार, 4 रन. ये रुकने वाले से नहीं है. अब कहीं ना कहीं पर घंटी बज रहे, अब गलतियां हो रही है, अब सुधारने का कहीं ना कहीं पर मौका ढूंढ रहे होंगे. योगेश बहुरे के ऊपर अब काफी दबाव है. एक अच्छे खिलाड़ी है, टीम को लीड कर रहे हैं, लेकिन इस समय की काफी परेशान है, दबाव में है, क्योंकि हर एक गेंद पर बड़ा प्रहार निकल रहा है और उसके बाद की रनों की बारिश हो रही है. फिर से एक बार देख सकते हैं जिस प्रकार से गेंद को पिक किया था, लाइन को पिक किया था, गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई, 4 रनों के लिए बेहतरीन चौका तबाह और इसी चौके की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर 32 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अब कहीं ना कहीं पर खेल में रुकावट है. तीसरे अंपायर के लिए कॉल निकल चुका है. अब स्क्रीन के ऊपर इस गेंद की कहानी जरूर देखने को मिलेगी. 72 रनों का टारगेट जैसे कि डगआउट से सेट होकर दोनों बल्लेबाज बीच मैदान में पहुंच चुके हैं और उसके बाद की हल्ला कर रहे हैं. AK-47 जैसे कि चला रहे, लेकिन अब दबाव है गेंदबाजी वाली टीम के ऊपर. अब यहां से वापसी की जरूरत है. योगेश बहुरे के पास वो क्षमता है, काबिलियत है, अपने आप को साबित करने की जरूरत है. क्या ये साबित कर पाएंगे, ये भी सवाल है, लेकिन आने वाले समय में इन सभी सवालों के जवाब जरूर मिलेंगे. और इसी के साथ ये चौका था, मैंने इसके पहले की कहा था गेंद लाइन के अंदर पड़ चुकी थी, तो उसके बाद की ये चौका था. चौके के साथ अब रन संख्या कुल मिलाकर
32 रन। अब दबाव है योगेश बहुरे, फिर से एक बार जोर के अगली गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास इस समय भी था, लेकिन गेंद को गाइड किया है स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद जाती हुई, शॉर्ट स्क्वायर लेग में वहां पर फील्डर उन्होंने गेंद को फील्ड किया, उठाया। इस बीच 1 रन मिलता हुआ, 1 रन के ऊपर संतुष्ट रहेंगे और इसी 1 रन के साथ दूसरे ओवर की समाप्ति होती हुई। 2 ओवर के समाप्ति के बाद 33 रन बिना किसी विकेट के नुकसान में। काफी शानदार शुरुआत, आगाज अच्छा हो चुका है। अब देखने वाली बात यह होगी इस पारी का अंजाम क्या होगा। इसीलिए कहा जाता है जीवन में अच्छी किताबें और अच्छे लोग जल्दी समझ में नहीं आते, उनको पढ़ने की जरूरत है। बल्लेबाज ने बीच मैदान में गेंद को काफी शानदार तरीके से पढ़ा था, उसके बाद जड़ा था और ये लंबा स्कोर यहां पर खड़ा है। 33 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली गेंदें शेष रहेंगी 24 और 24 गेंदों में जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर अब पारी का तीसरा ओवर आरंभ करेंगे। आज दूसरा दिन है इस टूर्नामेंट का, प्रहार प्रीमियर लीग 2023 का ये टूर्नामेंट। काफी शानदार माहौल, एक बढ़िया टूर्नामेंट और इस टूर्नामेंट में बीच मैदान में चलता हुआ एक बड़ा मैच रायरेश्वर मावड़ा बनाम देवगिरी ब्लास्टर्स के बीच में। अब 24 गेंदे 39 रनों की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर ऋषिकेश मोरे रहेंगे, स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे किरण। 6 गेंदों पर 19 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। दूसरी तरफ की रोनी 6 गेंदों पर 12 के ऊपर खेल रहे हैं। अब 24 गेंदे 39 रन। फील्डिंग में बदलाव, स्पीड अप कीजिएगा। ऑन फील्ड ऑफिशियल्स को विनती है मैच को स्पीड अप करें। गेंदबाजी के मोर्चे पर ऋषिकेश मोरे, कॉम्बॉक्स एंड की तरफ से ये पारी का तीसरा ओवर लगभग दौड़ना शुरू किया। इस समय की इस ओवर की पहली गेंद अंपायर को क्रॉस करके डाली हुई गेंद क्रॉस द लाइन से फिर से उठाकर खेला है। गेंद हवा में, लॉन्ग लेग के ऊपर से फिर से एक बार बेहतरीन छक्का, मिल गया मौका, जड़ दिया, शानदार छक्का झेरा। बेहतरीन बल्लेबाजी ऋषिकेश मोरे की ये पटकी हुई गेंद थी, उसको उठाकर खेला था, लाइन को पिक किया था, अक्रॉस दी लाइन खेला और किरण के बल्ले से ये बेहतरीन छक्का था। 6 रन। 6 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर 39 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। अब वापसी हो चुकी है, मोमेंटम जारी है, अब इसको आगे बढ़ाने की जरूरत है। मजबूत स्थिति में पहुंच चुकी है टीम रायरेश्वर मावला की। अब कहीं ना कहीं पर देवगिरी ब्लास्टर्स के ऊपर काफी दबाव है, लेकिन इस समय कमबैक करने की जरूरत है। गेंदबाजी के मोर्चे पर फिर से एक बार ऋषिकेश मोरे इस ओवर की अगली गेंद का तैयारी करते हुए। और दी विकेट से किरण के लिए गेंद थी, लाइन को संभल नहीं पाए, एक लाइन से बाहर निकल चुके थे। उसके बाद की वाइड का सिग्नल आता हुआ, अतिरिक्त रन मिलता हुआ और इसी 1 रन की मदद से अब 40 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके और इस समय की अच्छी बल्लेबाजी हो रही है। बीच मैदान में अच्छी बल्लेबाजी हो रही है। दोनों बल्लेबाज जो काफी शानदार तरीके से सेट हो चुके। अब गेंदबाजों के ऊपर निर्भर करता है किस प्रकार से गेंदबाजी होगी। ऋषिकेश इस ओवर की अगली गेंद करने के लिए तैयार। कॉम्बॉक्स एंड की तरफ से लगभग दौड़ना शुरू किया यंगस्टर गेंदबाज है। इस समय की अच्छी लाइन है, ये अच्छी लाइन है, आगे डालने का प्रयास था। टिप्पा करने के बाद गेंद सीधी विकेट कीपर के दस्तनों में जाती हुई, यहां पर थोड़ा सा कमबैक होता हुआ, बिंदी की गेंद आती हुई। इस गेंद के ऊपर रनों की कोई गुंजाइश नहीं। 40 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। किरण 8 गेंदे 25 के ऊपर बल्लेबाजी करे, उनके साथ में रोनी एक अंडरस्टैंडिंग पारी खेलते हुए 6 गेंदों पर 12 रन। ऋषिकेश मोरे फिर से एक बार अराउंड विकेट से इस ओवर की अगली गेंद को कट किया है, गैप में गेंद को टैप किया है। आउटफील्ड काफी फास्ट है, गेंद के पीछे भाग रहे लेकिन गेंद रुकने वाले में से नहीं है। गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई बेहतरीन चौका होता हुआ 4 रन। 2 फील्डरों के बीचों बीच से गेंद को निकाला था, गैप में टैप किया था, अच्छे संतुलन में थे, पीछे निकल चुके थे, बैकफुट पर चले गए थे, उसके बाद की बैकफुट पंच किया था, गेंद गैप में खेली थी, गेंद के पीछे फील्डर भाग रहे थे, इस बीच गेंद ने सीमा रेखा को पार किया। 4 रन। बेहतरीन चौका आता हुआ और इसी चौके की मदद से अब रन संख्या कुल मिलाकर 44 रन, 44 फॉर नन। काफी शानदार शुरुआत गेंदबाजी के मोर्चे पर ऋषिकेश मोरे। अब कहीं ना कहीं पर उनके ऊपर भी हमला होता हुआ, लेकिन ये कमबैक करने वाले गेंदबाज है, ये कमबैक जानते हैं। कवर क्षेत्र में गेंद को वहां पर खेला है, डीप एक्स्ट्रा कवर से फील्डर जब तक कि गेंद को फील्ड कर रहे हैं। इस बीच 1 रन के साथ अब स्कोर में बढ़त, रन संख्या 45, जहां पर 72 रनों का टारगेट है। अब डगआउट में जल्लोश है, इसके पहले की डगआउट में सन्नाटा था, अब जल्लोश हो रहा है क्योंकि वापसी हो चुकी है। रायरेश्वर मावला ने जिस प्रकार से शुरुआत की है, आगाज उन्होंने अच्छा किया है, अंजाम देखने वाली बात है। ये अच्छी गेंद थी, और पिच गेंद थी, गेंद को हेलीकॉप्टर खेलना चाहते थे लेकिन समझ नहीं पाए, पटकी हुई गेंद थी, आगे डाली थी और पिच गेंद टिप्पा खाने के बाद रफ्तार के साथ विकेट कीपर के दास्तानों में जाती हुई।
अब इस मैच की कहानी दोनों बल्लेबाजों के हाथ में। अगर दूसरी तरफ की हम चर्चा करेंगे देवगिरी ब्लास्टर्स के लिए, तो गेंदबाजों को वापसी की जरूरत है। ऋषिकेश मोरे अब तक की अच्छी गेंदबाजी है। फिर से बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, गेंद हवा में, वहां पर फील्डर गेंद को जज करे, जब तक कि गेंद को फील्ड किया, काफी शानदार लपक लिया। इसी के साथ ये विकेट गिरता हुआ, सुमधुर संगीत बजता हुआ गेंद, पहला विकेट गिरता हुआ। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था, कदमों का सही इस्तेमाल, और उसके बाद की गेंद काफी समय से हवा में थी। उसके बाद एक अच्छा जजमेंट और लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को वहां पर कैच किया। वाह भाई वाह, ये मौका मिलता हुआ और इसी के साथ ये पहला विकेट गिरता हुआ गेंद। रोनी 8 गेंदे 12 के ऊपर आउट हो चुके हैं। बड़े स्ट्रोक के लिए आगे निकल चुके थे लेकिन संतुलन में नहीं थे। उसके बाद की खराब टाइमिंग के बाद ये विकेट गिरता हुआ। 72 रनों का टारगेट अब यहां से जीतने के लिए 18 गेंदों का खेल शेष है और 18 गेंदों पर लगभग जीतने के लिए 27 गेंदों की जरूरत है, यानी कि रिक्वायर्ड रन रेट अब 9 के ऊपर पहुंच चुका है। 18 गेंदे और 27 रन। इस समय काफी अच्छी अपडेट, हर एक गेंद की अच्छी अपडेट क्रिक हीरोज के लिए हमारे स्कोरर नीलखंड और उनके साथ में टेनिस क्रिकेट.in के लिए काफी शानदार ये स्कोरिंग का काम का चलता हुआ मंदार द्वारा। और स्क्रीन के ऊपर देखिए डगआउट का ये पूरा दृश्य दिखाते हुए इस समय में ही जल्लोश है, चर्चा हो रही है, लेकिन कम चर्चा कम खर्चा, इसी समीकरण के साथ आगे जाने की जरूरत है। 18 गेंदे 27 की जरूरत है गेंदबाजी के मोर्चे पर। अब गेंदबाज चौथे ओवर के लिए नए बल्लेबाज मंगेश मीर अली फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे पर। इनका एंड अब चेंज हो चुका है, सामने वाले एंड से दूर वाली छोर से गेंदबाजी करेंगे। इसके पहले की पहला ओवर डाला था। अब 18 गेंदे 27 की जरूरत। पहली गेंद शॉर्ट ऑफ प्लेन वाली गेंद थी, गेंद को पुल किया है, गेंद हवा में, पावरफुल है, ब्यूटीफुल है, गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। मीर का स्वागत किया है, छक्के के साथ स्वागत। स्ट्राइकिंग एंड पर खेल रहे थे किरण, ये इस टीम के आशाओं के किरण है, इन्होंने अपने आप को साबित किया। पटकी हुई गेंद थी, जल्दी पिक किया, उसके बाद की गेंद को भेज दिया था सीमा रेखा के बाहर 6 रन। अच्छी बल्लेबाजी, सेट हो चुके। अब इनको ये गेंद फुटबॉल की तरफ दिख रही है और उसके ऊपर ये बड़े प्रहार कर रहे हैं, क्योंकि प्रहार में खेल रहे हैं और उसके बाद की अच्छी बल्लेबाजी हो रही है। अब रन संख्या 51 रन, 1 विकेट के नुकसान पर। 72 का लक्ष्य अब जीतने के लिए 17 गेंदे और लगभग यहां से 21 रनों की जरूरत। फिर से आगे डालने का प्रयास था, बैक टू बैक ये दूसरा धमाका आता हुआ किरण के बल्ले से और एक बेहतरीन छक्का 6 रन। फिर से मौका था, घुमा दिया, देख घुमा के गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। 12 गेंदे 42 के ऊपर पहुंच चुका है। क्या इस समय आप सेंचुरी पूरा करेंगे, ये भी सवाल है। किरण जर्सी नंबर 18 यानी कि 18, इनका बल्ला बोल रहा है, इनका बल्ला बोल रहा है। काफी शानदार बल्लेबाजी होती हुई जो अली जिन्होंने इसके पहले की अच्छी गेंदबाजी की थी और उसके बाद की ये अपने स्पेल के लिए जब तक कि मौजूद हो चुके थे उनके ऊपर हमला होता हुआ। ये जड़ में डालने का प्रयास था, ऑन साइड के क्षेत्र में जरूर गेंद को निकाला है, वहां पर फील्डर मौजूद है, जब तक कि गेंद को फील्ड करे। 1 रन पूरा किया, दूसरी की मांग है, रनआउट का खतरा हो सकता है लेकिन थ्रो उतना अच्छा नहीं है। 2 रन के साथ अब स्कोर में बढ़त, रन संख्या 59 रन, 1 विकेट के नुकसान पर। 72 का लक्ष्य था। इसके पहले की मनीष पाटिल सर और हमारे बीच में बातचीत हो चुकी थी, उन्होंने कहा था ये टारगेट चेसेबल है और यहाँ पर रायरेश्वर मावला की टीम इस टारगेट को चेस करेंगी, लेकिन मैच अभी भी बाकी है। फुल लेन वाली गेंद थी, ना मुन्ना ना, गलती हो रही है। और इसके बाद की इस टूर्नामेंट में हाफ सेंचुरी पूरी करते हुए किरण, एक बार बल्ला ऊपर कीजिएगा। 14 गेंदे और 50 रनों की पारी, लाजवाब पारी के लिए, वाह भाई वाह, काबिल तारीफ बल्लेबाजी होती हुई। और इसी के साथ इस छक्के के साथ इन्होंने 14 गेंदों के ऊपर अपना अर्धशतक पूरा किया है। इस पूरी टूर्नामेंट की ये पहली हाफ सेंचुरी किरण के नाम के ऊपर जाती हुई। उसके बाद फिर से एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन अब अंदाज थोड़ा सा निराला होगा क्योंकि अब टीम कहीं ना कहीं पर सुरक्षित स्थिति में पहुंच चुकी है। 15 गेंदे 50 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं मीर अली, जो महंगे साबित हो रहे हैं। फुलर लेन वाली गेंद थी, काफी शानदार तरीके से गेंद को खेला था छक्के के साथ। और उसके बाद की 65 रन, 1 विकेट के नुकसान पर। देवगिरी ब्लास्टर्स के ऊपर अब पूरी तरह से दबाव है। फिर से एक बार पूल किया है, बॉडी लैंग्वेज दिखा रही है और ये काफी लंबा छक्का, झपरा तोड़ बल्लेबाजी किरण के बल्ले से और एक बेहतरीन छक्का 6 रन।
ये रुकने वालों से नहीं है। और इसी के साथ स्कोर इज लेवल, 4 ओवर में 71 रन। अब जीतने के लिए केवल मात्र 1 रनों की जरूरत है। काफी शानदार बल्लेबाजी दोनों के बीच में, एक अच्छी शुरुआत हो चुकी थी, उसके बाद की रॉनी आउट हो चुके थे, लेकिन जैसे कि मंगेश बीच मैदान में पहुंच चुके, उन्होंने अब तक की एक भी गेंद नहीं खेली है। उसके बाद की किरण की अगर चर्चा करेंगे, 16 गेंदे 56 के ऊपर बल्लेबाजी, अब तक 56 बन चुके हैं। अब 1 रन की जरूरत है, 1 रन की जरूरत है, 2 गज दूरी, 1 रन की है जरूरी। एक के बाद अब ये मैच यहाँ पर फिनिश होगा। क्या बल्लेबाजी की है इनके पास क्षमता। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं मीर के ऊपर जिस प्रकार से इन्होंने हमला किया था, उसके बाद की ये छक्का आता हुआ और छक्के के साथ उस ओवर को समाप्त किया था। ओवर नंबर 4 की समाप्ति होती हुई अब गेंदें शेष होगी 12 और 12 गेंदों के ऊपर जीतने के लिए केवल मात्र 1 रन की जरूरत। हल्के से गेंद को आड़े बल्ले से जरूर खेला था और इसी के साथ 5वें ओवर की लगभग 25 गेंदों पर 72 रनों को यहाँ पर चेस किया है और इसी के साथ लगभग 9 विकेटों से रायरेश्वर मावला ने इस मैच को जीता है और इस मैच का मैन ऑफ द मैच कुछ इस समय में आपके पास होगा। तब तक ही चलते स्क्रीन के ऊपर किरण शिंदे जो 56 के ऊपर नॉट आउट रहे, 16 गेंदे 56 रन, 7 छक्के 2 चौकों के साथ अपने पारी को सजाया था। अच्छी बल्लेबाजी, बड़े मैच के बड़े खिलाड़ी, इनके पास तजुर्बा है, अनुभव है, इन्होंने अपने आप को साबित किया है और एक अच्छी पारी खेलते हुए अपनी टीम को जीत दिला है, रायरेश्वर मावला की टीम को। और ये इस मैच की कहानी यहाँ पर समाप्त हो चुकी है। तो चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में जहाँ पर होगा मैन ऑफ द मैच का सेरेमनी और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार किरण शिंदे, मैन ऑफ द मैच, 16 गेंदे 56 की पारी, नॉट आउट की पारी। अब चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स में जहां पर होगा मैन ऑफ द मैच। तो ये स्क्रीन पर देखिए रायरेश्वर मावला की ये दूसरे पारी का पूरा पृथक्करण देखने को मिल रहा है। किरण शिंदे जिन्होंने 1 ओवर में 16 गेंदों के ऊपर 56 की पारी खेली। रोनी रास ने 8 गेंदे 12 रन, उसके बाद की वो आउट हो चुके थे। मंगेश साटे ने 1 गेंद फेस की थी, उसके बाद की 1 रन के ऊपर वो नॉट आउट रहे। ऋषिकेश मोरे ने 1 ओवर डाला था, 12 रन खर्च किए थे। विशाल गोठे 1 रन, उसके बाद की 1 गेंद विशाल गोटे ने डाली थी, 1 रन खर्च किया। योगेश बहुरे ने 1 ओवर डाला था, 20 रन खर्च किए थे। मीर अली बहुत महंगे साबित हुए, 2 ओवरों के बाद 39 रन और इसी के साथ 9 विकेटों के साथ इस मैच को जीता है रायरेश्वर मावला ने। चलते प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ रुक करेंगे। मैन ऑफ द मैच रहेंगे किरण शिंदे और इसके बाद की मैच सिंहगढ़ बनाम अजिंक्य तारा। दोनों कप्तानों से विनती है